की काय पण माहिती नाही, पण माझा रस्ता आता या मांजरीने कापलेला आहे. नमस्कार सगळ्यांना. काल आपण बोलत होतो एका गोष्टीविषयी की आपल्यामध्ये जर का आपल्या अवतीभोवतीच्या व्यक्तींमधील, आपल्या घरातल्या व्यक्तींमधील जर का कोणी एखादा माणूस अपसेट माइंड झाला असेल किंवा त्याच्या एखाद्या आवडीच्या गोष्टींमधला रस निघून गेला असेल, तर हे एक सिम्पटम आहे की जे एन्झायटीला रिप्रेझेंट करतं, डिप्रेशनला रिप्रेझेंट करतं, असं मला एक्झॅक्टली म्हणायचं होतं. तर आता हे खरं तर ओळखायचं कसं? तर हे ओळखताना त्या माणसाचं जे शेड्यूल आहे, हे शेड्यूल लक्षात घेणं महत्वाचं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ही व्यक्ती करते काय, बोलते कोणाशी, कितपत बोलते, आणि पहिल्या आणि नंतर या गोष्टींमधला जो फरक आहे, हा फरक आपण जेवढ्या लवकर ओळखून घेऊ, त्याच्याशी बोलू, तितक्या लवकर त्या व्यक्तीसाठी चांगली गोष्ट असते. हे सांगण्यामागचा उद्देश असा आहे की आजकालच्या काळामध्ये स्ट्रेस हे एकमेव फॅक्टर आहे. मग तो नोकरीमधला असेल, धंद्यामधला असेल किंवा इतर करिअर परस्यू करण्यामधला असेल, हा इतका प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे की त्याचं रिझल्ट हा तुमच्या एन्झायटीमध्ये झालेला आहे, डिप्रेशनमध्ये झालेला आहे. आणि आपल्या अवतीभोवती ह्या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो. त्याच्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा ही रिक्वेस्ट आहे की आपल्या अवतीभोवतीच्या व्यक्तींविषयी किंवा घरातल्या व्यक्तींविषयी अशा स्वरूपामध्ये जर कोणी अपसेट माइंड होत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि आजची सकाळ प्राजक्ताने तिची कामं सुरू केलेली आहेत. जसं की आता ईश्वरीला शाळेमध्ये जायचंय, तर इकडे सगळं त्याने जेवण रेडी केलेलं आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे काल मला थोडंसं बरं वाटत नव्हतं, आणि बरं वाटत नसताना म्हणजे ही सगळ्यात गोष्ट म्हणजे प्राजक्ताच्या लगेच लक्षात आली. आणि मग तिने इन्सिस्ट करत होती की तू ऑफिसला जाऊ नकोस, पण तरी पण मी ऑफिसला गेलो. त्याच्यानंतर मला तिकडे पुन्हा एकदा थोडासा त्रास झाला, तरी सुद्धा मी माझी ड्युटी संपवून घरी आलो. आणि घरी आल्यानंतर लगेच म्हणजे खूप डोकं वगैरे जड झालं होतं, अंगामध्ये ताप होता, कणकण होती. पण घरामध्ये असं कोणीतरी पाहिजे की जे तुमच्याकडे या सगळ्या गोष्टींकडे क्लोजली ऑब्झर्व करेल. मग ती गोष्ट कोणतीही असू दे, तुमची भावनिक असू दे, मानसिक असू दे किंवा शारीरिक कुठली आपल्याला एखादा होणारा त्रास असू दे. एक वेळ बघू शकता तिचं आमटी पण रेडी झालेली आहे बनवून. डाळ इकडे काय मसूरची भाजी, म्हणजे ईश्वरीची एकदम फेमस भाजी आहे. आणि आता ईश्वरीच्या क्लासवरून यायची वेळ झाली, त्याच्यामुळे मी तिच्यासाठी शेपूची भाजी करू शकतेस. मी तिच्यासाठी पाणी लावतोय, जेणेकरून आल्यानंतर तिला गरम पाणी लगेच मिळेल. आणि तिला आणायला सुद्धा मला जायचंय. सो आता प्राजक्ता मला एक गोष्ट दाखवते. ही शेपूची भाजी मी काल घेऊन आलो होतो, आणि ही भाजी किती खराब आहे बघा. आता हे एवढं धुवून घेतल्यानंतर सुद्धा अजून एकदा धुवायला लागेल, 2 ते 3 वेळा धुवून सुद्धा एवढी घाण आहे त्याच्यामध्ये. तर आता किती धुवावी लागेल ते बघा. आणि आपण किती घाण आपल्या पोटामध्ये घालत असतो, मग का नाही माणूस आजारी पडणार सांग मला. इतकी घाण, बाप रे बाप, काळं काळं पाणी. आणि मी आता हा कांदा कापून रेडी केलेला आहे. शेपूची भाजी बऱ्यापैकी मोठा, म्हणजे असा जाडच आणि बारीक, म्हणजे मिडल कापलाय मी. सो आता ही मी सगळी भाजी मी बारीक चिरून दिलेली आहे प्राजक्ताला. असा कांदा बारीक चिरून असाच हवा होता ना तुला. त्याच्यानंतर ही लसूण आणि हा खलबत्ता. बस का नाही, चांगलं ठीक जरा त्याची चव त्याला लागली पाहिजे. तसं पण ईश्वरी आवडीने खात नाही, आपल्यालाच खायची ती, तिला थोडीशी आपली कंपल्सरी द्यायची. हा, थोडीशी. आणि त्याच्यानंतर हे कडलं कुठलं घेतलंस तू? लोखंडाचं कडलं. पालेभाज्यांसाठी शक्यतो लोखंडाचं. त्याच्यामुळे आपल्याला जे आयरन लागतं ते ह्याच्यातून रिलीज होतं असं मला वाटतं आहे ना. आणि कधी पण जर्मनच्या भांड्यांपेक्षा ही लोखंडाची भांडी आणि स्टीलची भांडी वापरायला पाहिजे. सो आता प्राजक्ताची खूप गडबड झाली बघू शकता, कारण खूपच उशीर झालाय. आणि तिला आता काय करणार, भाकरी करणार आहेस का तू? नको, पोळी करते. ओके, टिफिनला भाकरी नको, ती कडक होते जरा. बरोबर. तर आता 10:30 वाजलेत, आणि मग आता पुढच्या 1 तासामध्ये ईश्वरीचं सगळं रेडी करून तिला पाठवायचं आहे. त्याच्यामुळे गडबड झालेली आहे. म्हणून मग तिने मला सांगितलं की याची फोडणी मला मारायची.
बरेच दिवसांनी. हे झाले तापलेलं आहे. तापलं असेल आता. ओके. अजून घालू का? नको जास्त नको. ठीक आहे. हिंग हळद आणि ह्या मिरच्या. ओके. पहिले मिरची घालू चालेल. जरा लांबू लांबू अंगावर उडे. हळद किती? एवढा? हां बस. हिंग किती? थोडंसं हिंग दे. बस झालं. आता डायरेक्टली कांदा. किती वेळ लागेल भाजी वगैरे? 5-7 मिनिटं. तो वेळ नाही खूप लागणार पण थोडा वेळ लागतो. शिजायला थोडा वेळ लागेल. कच्ची ठेवून चालत नाही ना. नाही पोट बिघडेल बरं. सकाळच्या गडबडीमध्ये ईश्वरीचे कपडे सगळे मला इस्त्री करायचे आहेत आणि इस्त्री करता करता प्रॉब्लेम असा झाला की काल या इस्त्रीला बघा काहीतरी असं चिकट लावून ठेवलं. इस्त्री गरम असताना कुठेतरी टेकवली. आता हे शक्य नाही, त्याच्यामुळे ही इस्त्री घेऊन आलं दुसरी. अचानक भयानक जर असं म्हणजे कोण ना कोणतरी आपल्याला उपयोगी पडत असतं. तर हे बघा ही इस्त्री किती छान आहे, एकदम मस्त वाटते. आणि आमची जी जुनी इस्त्री आहे ही इस्त्रीची कशी वाट लागली बघू शकता. आणि आता सगळे इस्त्री करून तिला कपडे द्यायचे. कारण आमच्या वेळेला तर असं नव्हतं. आमच्या वेळेला जेव्हा आम्ही शाळेमध्ये जात होतो, आपल्या वयाला म्हणजे 2000 सालची गोष्ट करतोय मी, 90ची गोष्ट म्हणू शकता. त्यावेळेला अशा कुठल्याही गोष्टी नव्हत्या. त्यावेळेला सिंपल दप्तर उचलायचं आणि शाळेत जायचं असं होतं. पण आजच्या काळामध्ये मुलांना सगळ्या गोष्टी टापटीप लागतात. टॉप टू शू सगळ्या गोष्टी पर्टिक्युलर लागतात, व्यवस्थित लागतात. इस्त्रीचे कपडे लागतात, दप्तर व्यवस्थित, वॉटर बॉटल सगळं. आपण काही घेऊन जात नव्हतो. जशा निवडणुका तोंडावर आल्या तसं सगळी कामं कशी पटापट व्हायला लागली बघा. 3 वर्ष झाली आम्ही हा रस्ता होतोय, याची वाट बघतोय. पण जशा निवडणुका आल्या तसा रस्ता कडकडीत बनवून तयार आहे. एकदम छान रस्ता आहे ना ईश्वरी? मस्त रस्ता झालाय ना आता. त्याच्यावर आहे आता सिमेंट आहे ना, ते घट्ट नाही होत. मी बघ सो फ्रेंड्स, इट इज टाइम टू गो ऑफिस. प्राजक्ताने सांगितलं होतं की जाऊ नको आज ऑफिसला, कारण मला त्रास होत होता. हे तिने तिच्या डोळ्याने बघितलं. तरी पण नाही, काही गोष्टींमध्ये प्राजक्ता ऑप्शन नसतो. तब्येती पुढे कोणाचाच ऑप्शन आणू नाहीये मध्ये, असं माझं मत आहे. सगळ्या गोष्ट मान्य आहे मला, पण तरी सुद्धा एक जाऊ दे, चल ह्या विषयावर नको. पण आता मी 2 पीस या कॅडबरी मधले खाल्ले. ईश्वरी आता बोंब मारणार माझ्या नावाने. आणि मला असं वाटतं की अजून 2 खावेत, कारण मला आज जेवण गेलं नाही व्यवस्थित. त्यामुळे हे तरी खाऊया. आणि आता साधारणपणे 1 वाजायला आलाय दुपारचा. आणि बरवनातून मला आता जायचंय. प्राजक्ता आलेली आहे जांबाई, तिने मागे खेचली. सो चलो. सो फ्रेंड्स, एकदम इझिली गाडी लावायला जागा मिळाली. त्याच्यामुळे 2 मिनिटांमध्ये पार्किंग लॉटमधून मी बाहेर पडलो. जर का असं झालं तरच आमचा दिवस चांगला जातो, नाहीतर अदरवाईज बघा पार्किंग टोटल फुल आहे. फ्रेंड्स, रात्रीचे वाजले 12:30 आणि गाडी माझी अचानक बंद पडली. मी घरी जात होतो आणि कोणीतरी असं म्हटलं की अगर बिल्ली तुम्हाला रास्ता काटे तो फिर वो अपशकुन है. अभी पता नाही मुझे असं बोलतात ते. पण तुम्ही समोर बघू शकता ते आता काळी मांजर आहे. अचानक भयानक की काय मग माहिती नाही, पण माझा रस्ता आता या मांजरीने कापलेला आहे. रात्रीचे वाजले 12:30. हे बघा, माय गॉड. त्याच्यामुळे इथून पुढचा प्रवास हा डेंजरस असणार आहे. हे बघा, डोळे पण चमकत आहेत. हॅलो,
हॅलो हॅलो. उजवीकडे डावीकडे दाएं बाएं कोई नहीं है, खाली ये बिल्ली है. बापरे. सो आता मला स्टार्ट करावी लागेल गाडी. ट्राय करूया. हे बघा. फ्रेंड्स, भूत असतं की नाही हे मला माहिती नाही, पण तुम्ही बघितलं असेल येताना माझा रस्ता एका मांजरीने कापला. माझी गाडी बंद पडली. कशी तरी गाडी मी चालू केली आणि 12:30 पावणे 1ची वेळ आहे. समोर बघू शकता भयानक असा अंधार आणि चिटपाखरू पण बाजूला अजून कोणीच नाही आहे. आणि हे सगळं असताना मला खूप म्हणजे भीती वाटते. आणि आता लवकरात लवकर घरी जायचं आहे. मला माहिती नाही की इथून पुढचा आता रस्ता कसा असेल. आणि हे भीतीदायक चित्र बघून तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून जरूर कळवा. आणि लवकरात लवकर मी घरी पोचेन अशी देवाकडे प्रार्थना करूया. आणि मला लवकर घरी जायचं आहे आणि पटकन माझी गाडीसुद्धा चालू होते. मी घरी जाणार आहे. भूत असतं की नाही खरंच माहिती नाही, पण एक निगेटिव्ह शक्ती असते जी आपला पाठ कधीच सोडत नाही. त्या निगेटिव्ह शक्तीपासून वाचण्यासाठी जर आपल्याला काही उपाय असेल तर तो हाच आहे की सगळ्यांशी चांगलं वागायचं, चांगलं राहायचं. हाच त्याच्यावरचा चांगला उपाय असू शकतो. मला जो थरारक अनुभव आला तो आपल्या प्रत्येकाला रात्रीच्या वेळी जर का तुम्ही बाहेर पडत असाल तर प्रत्येकाला आला असेल. सो प्राजक्ता, तुझं काय मत आहे याविषयी? भूत नसतं. भूत नसतं बिलकुल नसतं. आणि मांजर आडवं जाणं वगैरे असं काही नसतं. डन. ते त्याच्या रस्त्याने जात असतं, आपण आपल्या रस्त्याने जात असतो. ईश्वरी, तुला काय वाटतं भूत असतं का? ती म्हटली म्हणून असं म्हणतेस का? तुला काय वाटतं व्यक्तिगत? एक नंबर घाबरायचं. म्हणजे भूत नसतं असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. नसतं पण तिला भीती पण वाटते. भीती वाटते. तुला काय वाटतं? तुला भीती वाटते प्राजक्ता? माणसांची भीती वाटते मला. भूताची नाही वाटत? नाही. रात्री प्राण्यांची नाही वाटत, भूतांची नाही वाटत, पण माणसांची वाटते. पण समजा रात्रीच्या वेळेला एखाद्या वेळेला स्मशानाच्या कडेने जायची वेळ आली तर काही करणार नाही ते आपल्याला. तुला भीती वाटेल का? अजिबात नाही वाटणार. डन. म्हणजे असं आहे, प्रत्येकाचे याविषयीचे मतं वेगवेगळे आहेत. तुमचं मत काय आहे ते कमेंट करून जरूर कळवा. भेटूया पुन्हा एकदा अशा एक्सायटिंग कौटुंबिक व्हिडिओमध्ये किंवा कदाचित हॉरर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. धन्यवाद. आभार.